मोहोळ तालुक्यातील पेर टाकळी व आसपासच्या गावांमध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत। या भागातील बहुतांश क्षेत्र ओलिताखाली असल्याने विद्युत उपकेंद्र होणे गरजेचे होते। खासदार प्रणिती शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांनी 33/11 kV विद्युत केंद्र व्हावे अशी मागणी केली होती। खासदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून 33/11 kV विद्युत उपकेंद्राची मंजुरी मिळवली आणि 2,50,00,000 रुपयांच्या विद्युत उपकेंद्राच्या कामाचा भूमिपूजन समारंभ खासदार शिंदे यांच्या हस्ते मान्यवर नेते मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी प्रणिती शिंदे यांनी या विद्युत उपकेंद्रामुळे पेर टाकळी, कामती, जिल्हा परिषद गट आणि इतर गावातील शेतकऱ्यांची विजेची समस्या कमी होऊन शेतीसाठी पाणी आणि उद्योगासाठी वीज मिळण्यासाठी सोयीचे होणार आहे। यावेळी मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, पेर टाकळीचे सरपंच अनिकेत पाटील, महेश धुमाळ, अशोक भोसले, सुनील पवार तसेच महावितरणचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।